रायगडनंतर चैत्यभूमीवर पुन्हा एकदा भाषण विसंवाद पाहायला मिळाले। कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असून सुद्धा शिंदे आणि दादांना भाषणाची संधी मिळाली नाही। चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल भाषण झाले। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यामुळे शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। चैत्यभूमीवर काय झाले? शिंदे अजितदादांचे नाव भाषणामधून कट। रायगडनंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून विसंवाद बघायला मिळालं। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात भाषणाचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे आणि अजितदादांचे नाव असूनही भाषणाची संधी मिळाली नाही। चैत्यभूमीवर भाषण करायला मिळालं नाही म्हणून शिंदेंनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली। राज्यपालांच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार 10:10 अजितदादांचं आणि 10:15 एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं। दोन्ही मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम पत्रिकेनुसार 5-5 मिनिटांनी भाषण करण्याची संधी होती। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण सुरू झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपले विचार इथे मांडावे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब। थेट राज्यपालांच्या नावाची भाषणासाठी उद्घोषणा झाली। I request Honorable Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan sir share his thoughts with all of us. सन्माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करते की आपण आपले विचार मनोगत आमच्यापर्यंत आज। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंचे नाव कट झाल्यामुळे शिंदेंकडून अधिकाऱ्यांना विचारण्यात आले तेव्हा भाषण असल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली नव्हती का, असं अधिकाऱ्यांनी शिंदेंना विचारलं। शिंदे अजितदादांचे नाव असलेल्या कार्यक्रम पत्रिका काल रात्री बदलण्यात आली होती। कार्यक्रमानंतर अजितदादा थेट निघून गेले, तर कोणत्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम पत्रिका बदलली याची चौकशी शिंदेकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं नाहीये, पूर्वनियोजित भाषण अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो। आता इथं तुमच्या समोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मला